हाय, मी नेहा. तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज संडेची सुट्टी होती म्हणून आम्ही सिंहगडावर चाललो होतो. पण जाताना आम्हाला मध्येच पुण्याच्या बाहेर निघाल्यावर प्रॉब्लेम झाला. आमची गाडी खराब झाली ती, पण ती चांगली झाली. त्यानंतर आम्ही तिथून निघालो होतो सिंहगडावरती. म्हटलं आता जाणं होतं का नाही, पण चालू होऊन गेली ती गाडी. तिथं गेल्यानंतर खूप इतकं छान वातावरण होतं. जाताना खूप मस्त वाटत होतं. सिटीमध्ये खूप दाटी वाटते ना, ती बाहेर निघाल्यावर खूप छान वाटत होतं आणि इतक्या मोकळ्या वातावरणामध्ये खूप भारी वाटत होतं. आणि तिथं पार्किंगला गाडी लावल्यानंतर आहे ना, आणि आम्ही वरती निघालो म्हणजे चालायला, तर खूप छान वाटत होतं. आणि थोडं पाऊस म्हणजे धुक्यामध्ये पाणी पण येतं, त्यामुळं ना खूप मस्त. आणि इथं किती छान मस्त तलाव होता. पुणे दरवाजा म्हणताना तिथून आम्ही मध्ये घुसलो. तिथूनच किल्ल्याची सुरुवात होते. वाटत होतं त्या धुक्यामध्ये थोडा पाऊस पण होता. त्यानंतर आम्ही इथं हे पाण्याचा टाका होता मोठा, पहिला पाणी प्यायचा आहे. त्यानंतर आम्ही ओली भेळ खाल्ली. हे ना लोकमान्य टिळक यांचं निवासस्थान होतं. खूप छान होतं. तिथं असं वाड्यासारखं आहे. छत्रपती राजाराम महाराज यांचे स्मारक होते. तिथं दर्शन केलं. त्यानंतर खूप मस्त पाण्याचे झरे होते. खूप छान वाटत होतं तिथून खाली आल्यानंतर आम्ही उतरायच्या वेळेस आहे ना, तिथं मक्याचे कणीस होते, ते घेतले खायला. खूप मस्त खायची पण सोय तिथं. आणि छान छान फोटो पण काढले. तुम्हाला आमचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.